डोंबिवली MIDC अमुदान केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट। मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण कोर्टामध्ये ठाणे गुन्हे शाखेने त्याला हजर केलेला आहे। डोंबिवली स्फोटा प्रकरणी मेहताला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाले होते आणि त्यानंतर ही महत्त्वाची अपडेट समोर येते। अमुदान केमिकल कंपनीचा मालक मलय मेहता याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आतिश, डोंबिवली MIDC अमुदान केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते, काय अधिक माहिती? डोंबिवलीचं जे अनुमान जी कंपनी आहे तर स्फोट झालेला, त्यामध्ये 13 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला। जे मालक आहे मलय मेहता आणि दुसरी जे मेहता आहे त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर केलेले होते। तर त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ठाण्याचे जे पोलीस आहेत त्यांना अटक करून कल्याणचं जो न्यायालय आहे, जे जलदगती न्यायालय, या जलदगती न्यायालयामध्ये त्या दोघांना हजर करण्यात आलेला आहे आणि 31 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद आतिश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।